बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपसह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिठाई आणि कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला। बंगाल आणि आसाम मधील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केलाय। तसंच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली अशी प्रतिक्रिया संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे। ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर झालेल्या विजयोत्सवाला ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांच्यासह माजी सरचिटणीस मनोहर सुखदरे, विकास घांगरेकर, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, प्रशांत कळवंटे, श्रीकांत परांजपे, संजय रानडे, राजेश ठाकरे, शरीफ शेख, हनीफ खान, मनोज शुक्ला, जगदीश मोहिते, ज्ञानेश्वर औंधुरे, सई कारुळकर, वैशाली विधाते, रंजना भंडारे, राणी क्षीरसागर, कविता यादव यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते। झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं। 90% वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ही मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे। आपण सर्वजण बघतोय खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन। तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करीन, कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही। अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय, त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करीन। हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे। कुठलीही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचंय आणि कुणाला आम्हाला काढायचंय। त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवंय आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं आहे। या विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतायत, आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो।